अंगांनी रंगांनी ढंगांनी नटलेला असतो. अरे तमाशात अशी सरसरीत लावणी असते. ती लावणी सादर करायला पायात घुंगरू घातलेली अशी नटरंगी नार पाहिजे. सिंग नावाचा चित्रपट येतो. काय नेमकी भूमिका आहे तेजल, सातारची तेजल या चित्रपटामध्ये कशी बघायला भेटणार आहे? सातारची तेजल यामध्ये तुम्हाला मंजुळाचं पात्र साकारताना मिळणार आहे. जसं नाव आहे अगदीच मंजुळ आणि गोड स्वभावाची ती मुलगी आहे. पात्राचा प्रवास असा सुरू होतो की आईचं स्वप्न असतं हे. आई लहानपणापासून तमाशा करत असते, पण आपण बघतो की तमाशामध्ये लेडीज लोकांना किंवा फार प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात, त्यामुळे तो प्रवास तिथंच थांबतो. आणि जेव्हा मंजुळा मोठी होते तेव्हा तिला ह्या गोष्टी कळतात की अरे आपल्या आईबरोबर काही गोष्टी झाल्या होत्या का आणि तिनं का सोडला, ह्याचा ती विचार न करता ती फक्त लावणी करायची या गोष्टींकडेच जाते. तर मग तिचं जाणं, मग आईचं थांबवणं, मग त्यातून लावणी ती येणं आणि ती लावणी करणं, हा पूर्ण तिचा प्रवास आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि मंजुळा अशी आहे की ती प्रामाणिक फक्त घुंगरांशी आहे, म्हणजे बाकी गोष्टींची पण प्रामाणिक आहेच, पण घुंगरांशी ती अतिप्रामाणिक आहे. आणि तिने एक वचन दिलेलं असतं आईला की घुंगरांची नाळ कधी तुटणार नाही आणि आई तुझा विश्वास पण कधी मी मोडणार नाही, अशी ती मंजुळा आहे. अमृता खानविलकरांचा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. त्यांच्याबरोबर काम केलं, कसा अनुभव आणि त्यांची म्हणजे क्रिएटिव्ह माइंड कसं? तिच्याबरोबरचा अनुभव फार विलक्षण होता आणि अविस्मरणीय होता. कारण एक आजपर्यंत जिनं सिनेमासृष्टी गाजवली किंवा जिनं लावणी आमच्यापर्यंत पोहोचवली, म्हणजे लहानपणापासून आम्ही वाजले की 12पासून तिला बघत येणं आणि आज उठून तिच्याबरोबर काम करणं हे फार म्हणजे भीतीदायक होतं. आणि अशा दिवसांमध्ये हा चित्रपट शूट झाला की जेव्हा मी नवखीच होती या क्षेत्रामध्ये. आणि चंद्रमुखीमध्ये माझं ते सुंदरा नावाचं पात्र इतकं व्हायरल झालं. एक डायलॉग होता त्याच्यामध्ये समीर चौगुले यांचा, त्यांच्याबरोबर माझा फर्स्ट सीन झाला आणि ते फार व्हायरल झालं आणि ती लोकांपर्यंत तेजल सुंदरा म्हणून पोहोचली. तिच्याकडून सेटवरच्या गोष्टी मी फार शिकले, त्या म्हणजे की किती हंबल राहायचं, किती शांत राहायचं, प्रत्येक सीन कसा करायचा, हावभाव कसे द्यायचे, तो सीन किती समजून घ्यायचा, त्या सीनबद्दलची आत्मीयता, त्याचा डीपनेस किंवा हे सगळं बांधणी कशी करायची. आणि स्क्रिप्ट रीडिंग करत असताना किती शांत डोकं ठेवून ते रीड करायचं किंवा त्याच्याबद्दलचे काही डाऊट्स असतील ते दिग्दर्शकाबरोबर बोलून वगैरे सगळ्या गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्याकडून ऑनसेट काही दिवस होते, 4-5 दिवस, त्या दिवसामध्ये जेवढं मला काही घेता आलं ते मी घेतलं आणि या सिनेमामध्ये ते द्यायचा प्रयत्न केला. त्या प्रेक्षकांना नेमकं काय आव्हान करशील? प्रेक्षकांना हे आव्हान करेन की DJ शोवर नाचणं ही लावणी कधीच नव्हती आपली, ही लोककलाही कधी नव्हती आपली. आपला तमाशा असा होता की 7 वाजता चालू व्हायचा किंवा 10-11 वाजता चालू व्हायचा, तो सकाळी पहाटे 4-5 वाजता बंद व्हायचा. आज 10 वाजताच DJ शो बंद होतात. का तर आपण लावणी दाखवतच नाही आहे, आपण जे दाखवतोय ती आपली लोककलाच नाही आहे. तर आम्ही या चित्रपटामध्ये आपली लोककला, आपली माती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी 100% तुम्हाला हमी देते की या चित्रपटामधली बतावणी तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसवणारी आहे. आपण याच्यामध्ये वग दिली आहे, गवळण दिली आहे, लावण्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही कलाकारांना समर्पित केलेली नांदी आहे. तर हा सगळा लोककलेचा वारसा जपलेला चित्रपट झिंग हा 19 सप्टेंबरपासून येतो आहे आणि हा सांगलीतल्या मुलांनी केलेला चित्रपट आहे. नवोदित कलाकार आहेत, मी सातारची कन्या आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही सर्वांनी आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना आशीर्वाद द्या आणि हा चित्रपट नक्की 19 सप्टेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा, असं मी कळकळीची विनंती करते. नक्कीच तुला चित्रपटाबद्दल शुभेच्छा आणि फ्युचरसाठी सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी सौरभ कुंभार. मी या फिल्ममध्ये किसना नावाचं कॅरेक्टर करतो आहे आणि ह्या फिल्मचा निर्मातासुद्धा आहे. बरं, या कॅरेक्टरबद्दल सांगायला झालं तर मी किसना हा एक साधा मुलगा आहे, गावातला एक साधा मुलगा राहणारा, जो घरचं एक आजोबा, त्याचं शेती मसरं ह्यात तो मस्त आहे आणि त्याचा मित्र नाम्या. हे त्याची एक स्टोरी, 1 लाईन स्टोरी नाम्या कॅरेक्टर किसनाचं. जेव्हा मी एक फिल्म करायचं ठरलं, स्टोरी काय निवडायची, तर लव्ह सॉन्ग तुम्ही म्हणला तसं की बऱ्याच गोष्टी आहेत, तर ही विषय निवडायचं कारण की आपण सुरू करतो तर आपल्या मातीतनं काही विषय नाही निवडायचा. लावणी आपलं एक लोककला आहे जी की लोक पावत चाललेली आहे, तर आपण ते एक निवडू, ते उचलून धरू, लोकांना काहीतरी नवीन दाखवता येतं का यातून. आमचा असं मुद्दा झाला आणि सगळ्यांचं एक मत, आमच्या टीमचं मत झाल्यावर तर आम्ही या गोष्टीनं वाटचाल सुरू केलं. सुरू झाली 2023ला आणि
थोड्या दिवसानंतर शूट परत थांबलं आमचं, पावसामुळे थांबलं. आणि ते काही दिवसानंतर असं वाढत गेलं दिवस. पुढे नेक्स्ट मंथ चालू करू, नेक्स्ट मंथ शूट चालू करू, असं करत करत त्याला एक 8-9 महिने निघून गेले. आणि 8 महिन्यानंतर असं झालं की काही टीम बाहेर पडली आणि मी मोजक्या टीमसोबत मी पूर्ण जर्नी परत सुरू केलं. तर ते वर्षाचं नंतर आम्ही शूट चालू केल्यावर असं झालं की तो एक वर्ष खूप कठीण होता की आता पिक्चर होतं आहे का नाही, पिक्चर पूर्ण थांबला झालाच. मग ह्या टीममुळं हे शक्य झालं आणि टीममुळंच झिंग आता उभं राहिलेलं आहे, जे की आपल्याला 19 तारखेला बघायला मिळणार आहे.